चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी आणि नेक्स्ट विजन या दोन्ही युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। इयत्ता 6वीच्या मराठी माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपला व्हिडिओ असणार आहे। कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं का सर मराठी माध्यमाचे व्हिडिओ बनवा, त्यामुळे आता लक्षात घ्या का मराठी माध्यमचे व्हिडिओ आपण बनवणार आहे। पण त्यापूर्वी आपण यामध्ये 5वा प्रकरण आपण सुरू करणार। या 5व्या प्रकरणानंतर आपण मागचे राहिलेले आपण तो भाग कव्हर करणार, कारण सध्या आता हे प्रकरण चालू आहे त्याच्यामुळे शाळेत वगैरे त्याच्यामुळे आता याच्यावरती भर देणार आहे आणि राहिलेले प्रकरण आपण नंतर काय करणार आहे पूर्ण करून घेणार आहे। ओके, चला आता विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया। आपण बघणार आहे का या प्रकरणामध्ये लसावी कशा प्रकारे काढतात, मसावी कशा प्रकारे काढतात, त्यापूर्वी एखाद्याचे अवयव पद्धत काय, विभाजक कशा प्रकारे काढतात, या सगळ्या गोष्टी आपण काम करणार आहे का या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहे। ठीक आहे ना, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि लक्षात घ्या आपल्या मित्रांना इन्व्हाइट करा का लाईव्ह लेक्चरला तुम्ही याचा पूर्णपणे लाभ घ्या। ओके, चलो बघा आता मित्रांनो सगळ्यात पहिले का तुम्हाला यामध्ये बघा काय विचारले का समान आकाराच्या 12 पेन्सिली घ्या, त्यांची समान गटात विभागणी करा। तुम्हाला काम करायचंय का सगळ्यात पहिले का 12 पेन्सिली घ्यायचे, तुम्हाला एकाच ग्रुपमध्ये तुम्हाला त्याला काय करायचे का एका गटामध्ये तुम्हाला त्याला ठेवायचे। बघा मग आता हा समजा एक ग्रुप तयार केला आपण, बघा 12 पेन्सिली मोजा आहेत का 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 बरोबर आहे। 12 पेन्सिली झाल्या या, बरोबर आहे। काय झालं 12 पेन्सिली झाल्या। मग आता ह्या एकूण पेन्सिली किती आहेत बघा, तर एकूण ह्या 12 आहेत, बरोबर आहे। यांचा गट किती आहे बघा, यांचा ग्रुप, बरोबर आहे। किती ग्रुप घेतले आपण, यांचा गट 1 घेतला, बरोबर आहे। म्हणून इथं येणार काय तर 12 गुणिले 1, काय झालं 12 गुणिले 1 झाला। त्याच्यानंतर पुढे बघा मित्रांनो 12 ची 2 समान गटात विभागणी करा। काय करायची तुम्हाला 12 ची तुम्हाला 2 समान गटामध्ये विभागणी करायची आहे। बघा आता मग आता सगळ्यात पहिले बघा 12 ची 2 ग्रुप मध्ये तुम्हाला म्हणजे काय 2 गटामध्ये तुम्हाला विभागणी करायची, बरोबर आहे। म्हणजे काय निम्मे एका साइडला निम्मे एका साइडला, म्हणजे अर्धे इकडं अर्धे तिकडं, बरोबर आहे। मग आता हे किती 12 आहेत ना, मग 12 ला काम करा एका साइडला 1 घ्या, मग इकडे 1 2 3 4 5 6 झाले, बरं 6 एका बाजूला 1 2 3 4 5 6 6 एका बाजूला, म्हणजे काय केलं 6 6 चे आपण 2 गट तयार केले, बरोबर आहे। 6 चा बरोबर आहे 6 घेतला, ठीक आहे। त्यानंतर आपण गट किती घेतले 2 गट घेतले, बरोबर, म्हणजे काय 6 गुणिले 2 हे झाले याचे। लक्षात घ्या का आपण हे आपण मेथडने या ज्या मेथडने आपण बघणार आहे एकदम सिंपल आहे बघा मित्रांनो, ही झाली याची विभागणी। ओके, चलो नेक्स्ट बघा आता मित्रांनो पुढे सांगितले की 12 ची 3 समान गटात विभागणी करा। काय करा 12 ची तुम्हाला 3 समान ग्रुपमध्ये म्हणजे गटामध्ये तुम्हाला काम करायचे का याची विभागणी करायची, म्हणजे काय 3 गट आले पाहिजे समान समान सारखे आले पाहिजे। मग आता 12 दिलेत ना, मग 12 चे आपल्याला माहिती आहे का आपण किती 4, बरोबर 4 मध्ये विभागणी करू शकतो, म्हणजे एका गटामध्ये एका ग्रुपमध्ये किती आपण घेऊ शकतो का मित्रांनो 4 आपण याच्यामध्ये पेन्सिल घेऊ शकतो। बघा मग आता 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 असे आपण पहिला गट दुसरा गट आणि तिसरा गट असं आपण काय केलं का एका गटामध्ये आपण किती घेतले पेन्सिल या तर आपण 4 4 आपण घेतलेले आणि किती गट तयार केले 3 गट तयार केले। मग एका गटामध्ये किती पेन्सिल 4, किती गट झाले 3 झाले, म्हणजे ही झाली याची विभागणी, बरोबर आहे। पुढे बघा दिले 12 ची 4 समान गटात विभागणी करा। काय करा 4 गट तयार करा आणि 4 गटामध्ये समान तुम्हाला विभागणी करायची। मग एका गटामध्ये आपल्याला किती पेन्सिल घ्यावे लागतील तर 3 घ्यावे लागेल, 1 2 3 1 2 3 1 2 3, बरोबर आहे। मग 3 6 9 आणि 12, बरोबर आहे। मग आपण काय केला का एका गटामध्ये 3 पेन्सिल घेतल्या आणि एकूण गट किती केले तर 4 केले, ही झाली याची विभागणी। समजतंय का? बघा नंतर बघा काय दिले तुम्हाला 12 ची 5 समान गटात विभागणी करा। आता 12 ची 5 समान गटामध्ये समान सारख्याच गटामध्ये होईल का, होईल का नाही, 5 ने आपण 12 ला भाग जातो का नाही जात, म्हणजे काय काय याची काय विभागणी करता येत नाही। पुढे बघा 12 ची 6 समान गटात विभागणी करा। काय करा 12 ची 6 समान गटामध्ये विभागणी करा, बेसक 12 होतात, मग काम करा का 6 गट घ्या आणि त्यामध्ये 2 2 अशा प्रकारे पेन्सिलची विभागणी करा, ही झाली बेसक 12, म्हणजे काय 2 गुणिले 6 ही झाली याची विभागणी। ओके, नेक्स्ट बघा दिले 12 ची 7 समान गटात विभागणी करता येईल का नाही, 8 मध्ये नाही, 9 गटात नाही, 10 11 नाही, याच्यामध्ये का विभागणी करता येत नाही, कारण या अंकाने या संख्येला आपण त्याला भाग देऊ शकत नाही। काय त्याला भाग देऊ शकत नाही, तर थोडक्यात लक्षात घ्या ज्या संख्येने आपण त्या एखाद्या संख्येला भाग देऊ शकतो त्याचीच विभागणी करता येते, ही आपल्याला याच्यावरून काय होते तर स्पष्ट होते। ओके, चलो बाय नेक्स्ट बघा
पुढे बघा मित्रांनो, आता मूळ अवयव शोधण्याच्या पद्धती. आता काय करायच्यामध्ये का मूळ अवयव तुम्ही कशा प्रकारे शोधू शकतात आपल्याला हे याच्यामध्ये बघायचे. आता बघा, समजा तुम्हाला सांगितलंय का 24 या संख्येचे मूळ अवयव काढा. लक्षात घ्या, 24 या संख्येचे तुम्हाला, ठीक आहे ना, बघा काय का 24 या संख्येचे तुम्हाला मूळ अवयव तुम्हाला काढायचे. आता अवयव काढणे म्हणजे काय का त्याची थोडी आपण म्हणतो का विभागणी करणे. त्याची काय करणे का विभागणी करणे, का त्याला एखाद्या संख्येने गुणाकार केल्यानंतर अजून कुठल्या संख्येला गुणाकार केल्यानंतर ती संख्या आपल्याला मिळते हे बघायचे. मग आता सगळ्यात पहिले बघा मित्रांनो, समजा 24 दिलाय तर आपल्याला माहितीये 4 गुणिले 6 होतो, बरोबर आहे. 4 गुणिले 6 होतं, बरोबर आहे. 6 चोक 24 किंवा 4 सक 24 अशा प्रकारे होतात. मग आता या 4ला अजून कोणत्या संख्येने भागातो, तर आपल्याला माहिती ना 4ला बेदुने 4, बरोबर आहे. 6ला किती ना बेत्रिक 6 किंवा 3 दुने 6. मग एकूण या 24 चे अवयव कोणकोणते झाले हे आपल्याला बघायचे, बरोबर आहे. मग आता पुढे बघा मित्रांनो, अजून काय याच्यामध्ये अशा प्रकारे आपण असंही घेऊ शकतो काय का 2 गुणिले 12, काय 2 गुणिले 12 किंवा 12 दुने 24, बरोबर आहे. हा 2 तासात. मग 12ची विभागणी कशी होते, 6 दुने 12. मग परत 2 आणि 2ची विभागणी होते का, नाही. तसेच नंतर 6ची विभागणी होते का, होते. काय बेत्रिक 6 म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 ही झाली या 24 ची पूर्णपणे आपल्याला झाली. लक्षात घ्या का याचे पूर्ण अवयव झाले. बघा मग काय बेदुने 4, 4 दुने 8, 4 त्रिक, बरोबर आहे. लक्षात घ्या काय बेदुने 4, 4 दुने 8, बेदुने 4 आणि 4 दुने 8 झाला आणि 8 त्रिक 24, बरोबर आहे. 8 त्रिक 24 अशा प्रकारे याची विभागणी झालेली आहे. पुढे बघा मित्रांनो, आता याला आपण काय का उभ्या मांडणीमध्ये कशा प्रकारे करू शकतो. आपण ही आता बघितली आडवी मांडणी, तर आता याला आपण उभ्या मांडणीमध्ये कशा प्रकारे घेऊ शकतो हे आता आपल्याला याच्यामध्ये बघायचे. बघा तर आता मित्रांनो पुढे बघा आपल्याला का यामध्ये बघा आडवी मांडणी घेत असताना याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसतंय का, ठीक आहे ना, ही आडवी मांडणी घेतली. आता उभी मांडणी तुम्ही घेताना सरळ तुम्ही काय करू शकतात का एक एक अंकाने एक एक केला काय करू शकता तुम्ही याच्यामध्ये भाग देऊ शकतात. कसं देऊ शकतात आता मी तुम्हाला याच्यामध्ये एक्सप्लेन करतो. बघा काय दिसतंय आपल्याला, हा 24 दिसतोय, बरोबर आहे. काय दिसतोय आपल्याला, हा इथं 24 दिसतोय. या 24ला बघा काय करा, या 24ला उभ्या मांडणीने, हे जर उदाहरण तुम्हाला आता समजलं तर परत तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज पडणार नाही, हे तुम्हाला मी डेफिनेटली सांगतो. बघा ठीक आहे ना, बघा काय दिसतंय आपल्याला, हा 24 दिसतोय. आता या 24ला काम करा कितीने आपण भाग देऊ शकतो. समजा छोटा नंबर शोधायचा, 2 ने 3 ने अशा प्रकारे नंबर शोधायचा, ठीक आहे ना. समजा 2 ने भाग देऊ शकतो, बरोबर आहे. 2 ने भाग दिल्यावरती आपल्याला काय येणार, तर 12 दुने 24, किती दुने 24, 12 दुने 24. परत 12ला आपण 2 ने भाग देऊ शकतो का. सगळ्यात पहिले काम करायचं का 2 ने आणि 3 ने भाग जातो का हे चेक करा. 2 ने 3 ने भाग देत जा, जास्त अवघड काय घ्यायची गरज नाही, ठीक आहे ना. परत आपण 2 ने जर 12ला भाग दिला तर आपल्याला माहिती आहे किती दुने 12, 6 दुने 12. किती दुने फक्त म्हणायचं, किती दुने 12. आता परत बघा 6 आलाय, किती दुने 6, 3 दुने 6, बरोबर आहे. किती आला, किती आला तर 3 दुने 6, बरोबर आहे. किती आला तर 3 दुने 6 आला. आणि परत 3चा किती दुने 3 होतात का, नाही. तर लक्षात घ्या 3 एकी 3 आला. फक्त काय आला 3 एकी 3 इकडे घ्यायचा आणि तुमचा किती उरला, 1 उरला. अशा प्रकारे काय असणार तर लक्षात घ्या ही तुमची झाली याच्यामध्ये उभी मांडणी. ठीक आहे, सॉरी. बघा काय तर ही झाली तुमची उभी मांडणी. पुढे बघा मित्रांनो, आता 60 या संख्येचे मूळ अवयव तुम्हाला काढायचे आहेत. आता 60 या संख्येचे तुम्हाला मूळ अवयव काढायचे आहेत ना, काही प्रॉब्लेम नाही. बघा सगळ्यात पहिले काम करा, इकडे घेतला 4 गुणिले 5 घेतला, ठीक आहे ना. 15 चोक 60 होतात, 15 चोक 60 होतात. आता काम करा 2चे अवयव पाडा, कोणकोणत्या संख्येने 2 ला भाग जातोय बघा ते, आणि काम करा 15चे अवयव घ्या, किती गुणिले किती येतात ते बघा, ठीक आहे ना. बघा आता 4 घेतला आपण, काय बेदुने 4 झाला. 15 बघा 3 5 15 होतात किंवा 5 त्रिक 15, याच्या व्यतिरिक्त होत नाही. म्हणजे हे झाले एकूण काय 60चे एकूण मूळ अवयव, बरोबर आहे. मग आता एकूण बघा याच्यामध्ये काय बघा 2 गुणिले 30, बरोबर आहे. 30 दुने 60 होतात, तसंही तुम्ही घेऊ शकता. मग आता 30 दुने 60 घेतले होते आपण, 30ला परत घेऊ शकतो ना. 15 दुने 60, सॉरी 15 दुने 30, बरोबर आहे. काय लक्षात घ्या 30 गुणिले 2 म्हणजे काय 30 दुने 60 झाले आणि 30चे परत आपण विभागणी केली का 15 दुने 30, बरोबर आहे. काय झालं 15 दुने या 30 चे. मग आता 2च्या विभागणी होते का, अवयव पडतात का नाही, 2चे अवयव पडतात का नाही. मग तसंच घ्या 15चे अवयव पडतात ना, बरोबर आहे. मग कसे पडणार 5 त्रिक 15 किंवा 3 5 15, अशा प्रकारे तुम्ही करा. हे झाले तुमचे काय झाले
पूर्णपणे 60चे मूळ अवयव झाले. बरोबर आहे. बेदुने 4, 4 त्रिक 12, 12 पंचे 60 झाले. अशा प्रकारे लक्षात घ्या, तुम्ही याची काय मांडणी करू शकता. आता उभ्या मांडणीत तुम्ही सेम टू सेम त्याच प्रकारे करू शकता. बरोबर आहे. काय बघा, 30 दुने 60 झाला. आता किती दुने 30, तर 15 दुने 30 इथं झाला. बरोबर आहे. नंतर काय आला बघा मित्रांनो, का 15 इथं. बरोबर, किती दिलं तर 15 दिलाय. मग किती त्रिक 15, तर इथं 5 त्रिक 15 आणि 5 एकी 5. अशा प्रकारे तुम्ही काय घेऊ शकता, याचे मूळ अवयव घेऊ शकतात. हे जर तुम्हाला समजलं तर पुढचं मी डेफिनेटली सांगतो तुम्हाला हे समजणारच आहे. बघा, आता चला सराव संचाला आपण सुरू करूया. या सराव संचामध्ये बघा मित्रांनो, का दिलेला जो प्रत्येक प्रश्न असेल, इच अँड एव्हरी क्वेश्चन वगैरे असेल, हा सगळं आपण एकदम सोप्या पद्धतीने याला सॉल्व्ह करणार आहे, समजून घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे बेसिक कळलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ घ्या, कारण त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. बघा आता मित्रांनो, खालील संख्या मूळ अवयवांच्या गुणाकार रूपातल्या तुम्हाला काय करायचे, का गुणाकाराच्या रूपात तुम्हाला त्या लिहायच्या आहेत. बघा, आता सगळ्यात पहिले बघा किती दिला तुम्हाला, 69 हा दिलेला आहे. तर या 69ला बघा काय, का 69ला आपण कितीने भाग देऊ शकतो अगोदर चेक करा. सगळ्यात पहिले माझा नियम लक्षात घ्या, का तुम्ही सगळ्यात पहिले चेक करायचे का 2ने तुम्ही त्याला भाग देऊ शकतात की नाही. मग 2ची कसोटी काय सांगते, का ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6 आणि 8 हे जर अंक असतील तर याला आपण काय करू शकतो, की 2ने याला भाग देऊ शकतो. बरोबर आहे. 2ने भाग देऊ शकतो आपण याला. बरोबर आहे. मग 2ने याला शेवटी काय आला, 9 आला. मग याच्यामधला 0, 2, 4, 6, 8 पैकी अंक आहे का, नाहीये. म्हणजे याला 2ने भाग देऊ शकत नाही. बरोबर आहे. पुढे बघा, 3ची कसोटी काय सांगतो आपण, का 3ची कसोटी का दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज करा आणि आलेली बेरीज ही 3च्या पाड्यात आहे का ते चेक करा. बघा काय, आता बघा हा 6 आणि 9 दिलाय, म्हणजे काम करा 9 आणि 6 याची बेरीज करा. 9 आणि 6 किंवा 6 आणि 9 किती होतील, तर 15 होतील. आणि 3च्या पाड्यामध्ये आहेत का, 3 15. म्हणजे तुम्ही 69ला काय करू शकता, तर 3ने याला भाग देऊ शकतात. बरोबर आहे. 3ने याला भाग देऊ शकता. मग आता काम करा, इकडे एका साईडला घ्या, काम करा 69ला तुम्ही इथं काम करा, 3ने भाग द्या. 3 दुने 6 उरला, 6तून 6 गेला 0, इकडचा 9 आला आणि 3 त्रिक आला तुमचा 9 आला. बरोबर, 9चा 9 गेला 0, म्हणजे किती आले बघा, 23 आले. म्हणजे याचा अर्थ असा झाला का 3 गुणिले आपण किती घेणार आहे, 23 घेणार आहे. बघा किती घेणार आपण, 3 गुणिले याच्यामध्ये 23 आपण घेणार आहे. ठीक आहे ना. आता पुढे बघा, 23ची विभागणी होते का, लक्षात घ्या, 23ची विभागणी होते का, नाही होते. बरोबर आहे. 23ची विभागणी होते का, नाही होते. बरोबर आहे. मग दिलेल्या संख्या काम करायच्या तशाच ठेवायच्या. काय करायच्या, दिलेल्या संख्या तशाच याच्यामध्ये तुम्हाला ठेवायच्या. समजतंय का. पुढे बघा, आता मित्रांनो दिले 27 दिलेलं आहे. बघा काय दिले, 27 दिलेलं. आता तर सगळ्यात पहिले तर 27 संख्या छोटी, त्याच्यामुळे जास्त काही विचार करायची गरज नाही. पण यानुसार जर आपण गेलो, शेवटी बघा 7 आलाय, 0, 2, 4, 6, 8 आहे का, नाहीये. मग आपण काम करू शकतो का 2ने याला भाग देऊ शकत नाही. पुढे बघा, आता 3ने भाग देऊ शकतो का, 7 आणि 2 यांची बेरीज का, 7 आणि 2 9, 3 त्रिक 9, म्हणजे 9ने भाग, सॉरी 3ने भाग देऊ शकतो. बरोबर आहे. मग 3ने जर याला भाग दिला तर आपल्याला माहिती आहे काय येणार, तर 3 गुणिले 9. बरोबर आहे. काय, 9 त्रिक 27 किती होणार, तर 9 त्रिक 27 होणार आहे. मग आता 27 झाल्यानंतर या 3चे हे अवयव पडतात ना, काय सॉरी या 9चे अवयव पडतात ना. मग हा 3 इकडे तसाच आला. या 9चे अवयव कसे पडणार, तर 3 गुणिले 3. बरोबर आहे. 3 त्रिक 9 आणि हा 9 त्रिक 27. 27चे अवयव तुम्ही अशा प्रकारे घेऊ शकता, एकदम सिंपल लँग्वेज नुसार. पुढे बघा मित्रांनो, 78 दिलेला आहे. काय दिलं तुम्हाला, 78 दिलाय. थोडस तब्येतीमुळे बघा, आता तुम्हाला 78 दिलाय. तर या 78ला तुम्ही कशा प्रकारे घेऊ शकता, तुम्हाला हे आता याच्यामध्ये लिहायचे. बरोबर आहे. सगळ्यात पहिले बघा मित्रांनो, आता तुम्ही हे बघितलं आपण, हे असं तुम्ही करणार. बरोबर आहे. आता आपण जाणार आहे का उभ्या मांडणीनुसार घेऊया, कारण हे तुम्हाला शॉर्टकट काहींना कळलं असेल. बरोबर आहे. काय शॉर्टकट तुम्हाला कळलं असेल, पण उभी मांडणी देखील तुम्हाला समजणं आणि खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. 27ची आपण घेतली असते, पण त्या संख्या जरा छोट्या असल्यामुळे काही लोड घ्यायची गरज नाही. मग आता बघा मित्रांनो, 78ला बघा काय केलं तुम्ही, 78ला घेतला, समजा इथं 78 घेतली संख्या. ओके, चला 78 आपण घेतली. 78ला आपण बघा लास्टला 8 आला, म्हणजे आपण काय करू शकतो, याला 2ने भाग देऊ शकतो. चला 2ने भाग देऊन टाका. काय करायला, लगेच 2ने तुम्ही भाग देऊन टाका. मग 78चे तुम्ही निमे करा. तुम्हाला वाटलं आता स्टार्टिंगला नवीन सिलेबस आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जे जास्त वाटलं तर 2ने अशा प्रकारे तुम्ही त्याला भाग द्या, पण तुम्ही समजून घ्या अगोदर. ठीक आहे ना. चला बघा, बेत्रिक किती येणार बघा,
व्यतिरिक्त 6 झाला, 7तून 1 गेला, सॉरी 7तून 6 गेला, 1 आला. ठीक आहे, इकडचा डायरेक्टली 8 तुम्ही घेणार आणि पुढे काय येणार तर लक्षात घ्या 92 18. बरोबर, किती येणार तर 92 18 झाला. म्हणजे 39 गुणिले जर 2 आपण केला तर आपल्याला किती भेटणार, याच्यामध्ये 78 ही संख्या आपल्याला भेटणार आहे. बरोबर आहे, लक्षात घ्या. मग आपण काम केला, कितीने भाग दिला, 2 ने भाग दिला, तर आपल्याला भेटणार आहे 39. बरोबर आहे. आता 39 चे पुन्हा अवयव कसे पडणार बघा आपल्याला, 13 39. बरोबर आहे, किती घेतला आपण इथं 3 घेतला, 13 39 आणि 13 एके 13 हे झाले याचे मूळ अवयव. मग आपल्याला अवयव कोणकोणते भेटले बघा मित्रांनो, 2 गुणिले 3 भेटले आणि नंतर 13 भेटला. आता 13चा अवयव पडतो का, नाही पडत. 13चा अवयव पडतो का, नाही पडत. म्हणून काम करा, याला ऍज इट इज तुम्ही असं ठेवा. ठीक आहे ना, व्यतिरिक्त 6 आणि 13 13 78. ओके, पुढे बघा मित्रांनो, दिलं तुम्हाला आता 126 तुम्हाला ही संख्या दिलेली आहे. आता 126 या संख्येचे तुम्ही अवयव कसे पाडणार, सेम टू सेम घ्या. सगळ्यात पहिले आता इथं नोट करतो बघा. काम करा, 126 घ्या, याला सगळ्यात पहिले 2 ने भाग द्या, कारण लास्टला 6 आला, 0 2 4 6 8 आला, 2 ने भाग देऊन टाका. 126 चे तुम्ही निम्मे करा. काय करा, 126 चे डायरेक्टली निम्मे करा. कसं करणार बघा, बेसक 12 इथून भाग द्यायला. आता काय करा, डायरेक्टली आता तुम्ही भाग द्यायला शिका बघा. बेसक 12 बरोबर आहे, उरला किती 6 आणि व्यतिरिक्त 6. बरोबर, व्यतिरिक्त किती आला 6. म्हणजे तुम्ही आता 63 ला काय गेला, 63 दुने जर घेतला आपण तर 126 आपल्याला मिळतो. आता बघा लास्टला किती आला बघा, 6 आणि 3, लास्टला 3 आलाय. बरोबर आहे, 2 नी भाग जाईल का, परत नाही जाणार. मग 6 आणि 3 या दोघांची बेरीज, 6 आणि 3 किती होतात, 9 होतात. बरोबर, किती 9 होतात. म्हणजे आपण 3 नी भाग देऊ शकतो. बरोबर आहे, काय करू शकतो आपण, 3 नी भाग देऊ शकतो. मग आता याला 3 नी भाग दिल्यानंतर आपण म्हणजे काय, 3च्या पाड्यामध्ये तुम्ही तो येतो डायरेक्टली, आपण असंही घेऊ शकतो. किंवा अजून आपण काम करू शकतो का, यामध्ये बघा मित्रांनो, 3 नी नाही दिला तुम्ही तर डायरेक्ट 9 63 असंही लिहिलं तरी चालतं. बरोबर आहे, 9 63 असं घेतलं तरी चालेल. तुम्ही तोही पर्याय करू शकतात. बघा समजा तुम्हाला वाटतं 3 नी घ्यायचे ना, एक काम करा, 3 नी घ्या. ठीक आहे, काय अडचण नाही, छोट्या छोट्या संख्येने घ्या. बघा मग आता बघा, 3 दुने 6 आणि 3 एकी 3 किती आला, 21 आला. ठीक आहे, आता परत 21 चे फॅक्टर बघा. काय करा, परत 21 चे तुम्ही अवयव कशा प्रकारे घेणार, आता परत 2 आणि 1 आला, 2 आणि 3 आला, म्हणजे काय 21 आला. बरोबर आहे, ह्या 21 ला आपण कसं घेणार, 2 अधिक 1 किती आला, 3 आला आणि 3 एकी 3, म्हणजे आपण 3 नी त्याला भाग देऊ शकतो. परत काम करा, याला 3 नी भाग द्या. काय करा, 3 नी भाग द्या. 3 नी भाग दिल्यावरती किती येणार बघा मित्रांनो, 7 त्रिक 21 किती येणार, 7 त्रिक 21. आणि आता 7 ला आपण कुठल्या संख्येने भाग देऊ शकत नाही, म्हणून इथं डायरेक्टली घ्या, 7 एकी 7 घ्या. मग आपले अवयव कोणकोणते आले बघा मित्रांनो, 2 गुणिले 3 आला, त्याच्यानंतर 3 आला परत गुणिले आणि परत भेटला तुमचा 7 आला. बघा किती आला, 7 आला. सो अशा प्रकारे तुम्ही काम करू शकता, काही संख्याला डायरेक्टली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. एकदम सिंपल आणि सिंपल मेथड नुसार तुम्ही अशा प्रकारे या स्टेपनी, मी ज्या स्टेप देतो त्या स्टेप फॉलो करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कारण 2 आणि 3 नी सगळ्यात पहिले 2 आणि 3 नीच भाग द्या, म्हणजे निम्मे करायचे, थोडे 3 नी भाग द्यायचा, जास्त हार्ड करायच्या बसायचा मागं लागायचं नाही. ठीक आहे, चला आता लगेच नेक्स्ट क्वेश्चन आपण कॅरी करणार आहे. तोपर्यंत सर्वांनी याचा लगेच पटकन आणि पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, चला आता मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा काय सांगितलं, नेक्स्ट क्वेश्चन बघा, जितकं सोप्या पद्धतीने आणि जितकं हळू जातील त्या हळू पद्धतीने आपण लक्षात घ्या. व्हिडिओ कितीही लॉंग होऊ द्या, तुम्हाला पूर्णपर्यंत बघा. तुम्हाला समजून घ्यायचे ना, तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावाच लागणार आहे. कारण माझी मेथड मी एकदम हळू एक एक स्टेप पूर्णपणे सांगायचा प्रयत्न करत असतो. ओके, चलो नेक्स्ट बघा. आता मित्रांनो काय दिलंय, खालील संख्याचे सर्व विभाजक लिहा. तुम्हाला काम करायचे, विभाजक लिहायचे. आता लक्षात घ्या, सगळ्यात पहिले आपण एक काम करूया का, याच्यामधला दोन दोन भाग आपण म्हणतो का, त्याच्यामधला डिफरन्स समजून घेऊया. कशामधला जर आपल्याला फरक समजून घ्यायचे बघा, तर तुम्ही एखाद्या संख्येला विभाजक, काय आपण त्याला म्हणतो का, विभाजक म्हणजे काय. बरोबर आहे, काय विभाजक म्हणजे काय आणि हे आपले आले ते अवयव म्हणजे काय, हे आपल्याला बघायचे. ठीक आहे ना, दोघांमधला फरक समजून घ्या. आता विभाजक आणि अवयव म्हणजे काय लक्षात घ्या, तर तुम्ही या एखाद्या संख्येला कोणकोणत्या संख्येने त्याला भाग देऊ शकतात, म्हणजे किती संख्येने त्याला भाग देऊ शकतात, याला आपण भाग देणे म्हणतो किंवा भाग देणारा संख्या म्हणतो. आणि अवयव म्हणजे काय, काय याला कोणकोणत्या संख्याने, काय कोणकोणत्या संख्याला गुणाकार केल्यानंतर किंवा पटीने म्हणतो, त्या पट्टीच्या येणाऱ्याला त्याला म्हणतो आपण
अवयव असे म्हणतो. त्याच्यामुळे काय करायचं, दोघातला फरक आपल्याला काम करायचा व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच्यानंतर आता मित्रांनो आपण जाणार आहोत डायरेक्टली याच्या सेकंड क्वेश्चन कडे. पहिला बघा तुम्हाला विचारलाय का 18चे, तुम्हाला फक्त विचारलंय का 18 या संख्याचे बरोबर आहे काय करा, तुम्हाला विभाजक लिहायचे आहेत. मग आता सगळ्यात पहिले विभाजक लिहिण्यासाठी तुम्ही काम करा का याचे अवयव काढून घ्या. काय करा, सगळ्यात पहिले 18चे अवयव तुम्ही काढून घ्या. आपण इकडे घेऊया पटकन. बघा समजा आता इथं एक एक आकडा देऊया कारण जागा प्रत्येकाला लागणार, ठीक आहे ना. मग अवयव तुम्ही काढताना अशा प्रकारे काढून घ्या 18चे, बरोबर. लास्टला 8 आला म्हणजे दोन्ही तुम्ही भाग देणार आहे, बरोबर. किती दोन्ही 18, तर 9 दुने 18, बरोबर. किती दुने 18, तर 9 दुने 18 आला. आता 2च्या पाड्यामध्ये 9 येतो का, नाही येतो. डायरेक्ट कशामध्ये, 3च्या पाड्यानं. मग किती त्रिक 3, तर 3 त्रिक, बरोबर आहे, 3 त्रिक 9 आला, बरोबर आहे. मग 3 त्रिक 9 आला. मग आता काम केलं आपण याच्यामध्ये का डायरेक्टली तुम्ही जे घेणार आहोत, काय केलं आपण, डायरेक्टली तुम्ही घेणार आहे. मग 3 त्रिक किती 9 आला, 3 घेऊन टाका. मग 3च्याच पाड्यामध्ये 3 आहे म्हणजे आला 3 1 3 आला. म्हणजे याचे जे आपल्याला बघितलेले का याचे जे आपण एकूण अवयव आलेत बघा, काय आले, 2 गुणिले 3 गुणिले 3, बरोबर आहे. काय आला बघा मित्रांनो, आता 2 गुणिले 3 बेत्रिक 6 आणि सायत्रिक 18, हे त्याचे झाले. लक्षात घ्या काय झाले, याचे अवयव झाले. आता तुम्हाला विभाजक शोधायचे. बघा काय सांगितलं तुम्हाला, याचे विभाजक जर तुम्हाला शोधायचे असतील, आता काम करा, इथं लिहा. सगळ्यात पहिले काम करा का याचे विभाजक कोणते बघा मित्रांनो. आता इथं लिहूया आपण का 18चे विभाजक. बघा काय, 18चे विभाजक बरोबर कोणकोणते 18चे विभाजक येणार आता याच्यामध्ये, तर हे तुम्हाला कशा पद्धतीने शोधता येईल याच्यावरती नीट पहिल्यांदा सगळ्यात पहिले फोकस करा. बघा 18चे विभाजक, सगळ्यात पहिले काम करायचं, कुठलीही संख्या तुम्हाला जर दिली असेल, काय कुठलीही संख्या तुम्हाला दिली असेल तर त्या संख्याला सगळ्यात पहिले आपण 1 ने काम करू शकतो, भाग देऊ शकतो. काय कुठली संख्या तुम्ही 1 ना भाग देणार, बरोबर आहे. नंतर बघा हे तुमचे काय मूळ अवयव आले, त्याच्यामध्ये काय आलाय, 2 आलाय, 2 घ्या. त्याच्यानंतर काय आलाय, 3 आलाय, त्या 3लाही घेऊन टाका, ठीक आहे ना. आता पुढची स्टेप बघा, आता मी हे रब करून टाकतो वाटलं असं, ठीक आहे ना, किंवा इथं थोडं खाली घेतो, ऍडजस्ट करू, कारण आपल्याला पुढे पण ऍडजस्ट झालं पाहिजे, ठीक आहे ना. नंतर आता बघा मित्रांनो, आपण याच्यामध्ये काम करूया का 3 झाला, ज्या संख्या याच्यामध्ये 1 घ्या आणि ज्या संख्या आलेत तुमच्या अवयव त्या संख्या नोट करून घ्या आणि पुढे चला. आता काम करा, बघा 2 गुणिले 3 या दोघांचा गुणाकार करा, बेत्रिक 6. काम करा, बेत्रिक किती आला, 6 आला, हे डायरेक्टली तुम्ही घेऊन टाका. नंतर काय बघा, 3 त्रिक 9 आला, यांचा गुणाकार करा, 3 त्रिक 9 आला, या संख्या घ्या आणि बेत्रिक 6 आणि सायत्रिक आला, शेवटी 18 आला. म्हणजे ह्या एकूण संख्या झाल्या, तर या 18चे विभाजक झाले. काय झालं तर मित्र लक्षात घ्या, हे सगळे 18चे विभाजक झालेले आहेत. ओके ना, हे झालं पहिलं. बघा इथं आता दुसरं घेऊया आपण, यांना आपण नेक्स्ट पेज वरती कॅरी करूया जागा, ठीक आहे. पुढे बघा दिले आपल्याला 56 दिले. आता काम करा, 56चे सगळ्यात पहिले अवयव पाडा. हे समजतंय ना, नीट समजून घ्या. दिलेल्या संख्यांना काम करायचे, ते ज्या संख्या आले, ते ज्या संख्याचे अवयव आलेत आपल्या टोटल ते नोट करून घ्या आणि सगळ्यांना गुणाकार करा. एकमेकांना गुणाकार केल्यानंतर जे आन्सर येईल ते नोट करा. एकदम सिंपल आणि सोपी पद्धत आहे, ठीक आहे. पुढे बघा आता 56 दिलाय. काम करा, 56 जर तुम्ही घेतलं याच्यामध्ये, बघा 56 घ्यायचे ना, तर सगळ्यात पहिले काम करा या 56चे अवयव तुम्ही चांगल्या प्रकारे पाडून घ्या, ठीक आहे ना. चला 56चे अवयव आता घेत असताना बघा काम करा का कोणकोणत्या संख्या दिसते याच्यात. बघा आता शेवटी 6 आला म्हणजे आपण याला काम करू शकतो, 2 ने याला भाग देऊ शकतो, बरोबर आहे. काय करू शकतो, 2 ने भाग देऊ शकतो. 2 ने जर भाग दिला, बेदुने 4, काय आला, बेदुने 4, वरचा एक उरला 1, बरोबर झाला 16. जर तसं नाही कळलं तर काम करा, इकडे 56 घ्या, या 56 2 ने भाग देऊन टाका. काम करा, 56 2 ने तुम्ही भाग देऊ शकता, बरोबर आहे. बेदुने 4, 5तून 4 गेला 1, इकडचा आला 16, बरोबर आहे. 8 दुने किती आला 16, 16तून 16 गेले किती उरले 0, बरोबर आहे. मग आता बघा आपल्याला किती भेटला, इथं लक्षात घ्या 28 भेटला, ठीक आहे. पुन्हा 8 आला शेवटी म्हणजे 2 ने याला भाग देऊ शकतो, बरोबर आहे. किती दुने 28, तर 14 दुने 28, इथं 14 घेतला. परत लास्टला 4 आला म्हणजे आपण 2 ने अजून भाग देऊ शकतो. किती दुने 14, तर 7 दुने 14, बरोबर, 7 दुने 14. आणि आता 7चा पाड्या कुठल्याही पाड्यामध्ये आपल्याला 7 येत नाही म्हणून 7 की डायरेक्टली 7 घ्या, हे आला आपला आन्सर, बरोबर आहे. मग आता हे याचे एकूण बघा काय झाले, हे एकूण अवयव आले 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि गुणिले 7, हे झाले याचे एकूण अवयव झाले. मग आता याचे आपल्याला काम करायचे, विभाजक लिहायचे. म्हणून काम करा, 56चे विभाजक लिहायचे. तुम्हाला काय घ्यायचे, तुम्हाला 56चे विभाजक बरोबर. आता कोणकोणते विभाजक येणार आहे, जे तुम्हाला त्याच्यामध्ये दिसते ते अगोदर नोट करून घ्या. काय दिसतंय बघा, हा 1 दिसतोय,
बरोबर. त्याच्यानंतर हा 2 दिसतोय, त्याच्यानंतर समजा हा 7 दिसतोय, तर 7 डायरेक्टली तुम्ही घ्यायचं. ठीक आहे ना, 7 दिसतोय ना 7 घ्या आणि आता पुढची स्टेप समजून घ्या. काम करा, गुणाकार करा. कोणाचा? या दोघांचा. 2 गुणिले 2 2 4 घ्या. डायरेक्टली त्याने 100% भाग जाणार. घेतला का 4? ठीक आहे ना. पुन्हा बघा 4 दुने इथं करा, 8 घ्या. 4 दुने किती झालं तर हा 8 इथं डायरेक्टली तुम्ही घेऊन टाका. ठीक आहे ना. नंतर बघा मित्रांनो 7 गुणिले 2 करा. 7 दुने किती आला? 14 आला. 7 दुने किती आला तर 14 आला आणि 14 दुने किती आला तर 28 आला. किती आला? 14 दुने 28 आला आणि 28 दुने हा शेवटचा अंक असणार आपला 56 आला. हे झाले याचे सोप्या भाषेमध्ये एकूण याचे अवयव. काय झालं तर हे याच्या एकदम सोप्या भाषेमध्ये झाले याचे एकूण अवयव. एकदम सिंपल लँग्वेज मध्ये बघा मित्रांनो सांगण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यांनी फोकस करा, स्क्रीनशॉट काढा, समजून घ्या. अजून 2-3 एक्झाम्पल आहेत तीही तुम्हाला प्रॉपरली समजून सांगणार आहे. ओके, चलो नेक्स्ट बघा आता मित्रांनो. ठीक आहे, आता आपण पेज एक्स्ट्रा घेऊया याच्यामध्ये. ठीक आहे बघा. सो आता याच्यामध्ये आपण बघणार आहे का तुम्हाला काय दिले बघा मित्रांनो. आता याच्यामध्ये 56 झाला. आता आपल्याला 120 घ्यायचे. काय करायचे आपल्याला? 120 घ्यायचे आहे बघा. 120 आपल्याला घ्यायचे. आता या 120 घेण्यासाठी काय 120 तुम्हाला घ्यायचे, तर सगळ्यात पहिले काम करा का या 120 चे सगळ्यात पहिले काम करायचं आपल्याला का अवयव पाडून घ्यायचे. ठीक आहे, चला बघा इकडे आपण अशा प्रकारे घेऊया. हा 120 शेवटी 0 आला म्हणजे 2 नी भाग देणार. 0 2 4 6 8 विसरायचं नाही. 3 4 2 आणि 3 शिवाय जास्त नंबरने भाग द्यायचाच नाही आपल्याला. अजिबात द्यायचा नाही. जास्त डोक्याला लोडच करून घ्यायचं नाही. ऑटोमॅटिक आपला आन्सर. चला 2 ने भाग द्या म्हणजे निम्मे करा. बरोबर आहे. 12 निम्मे 6 आणि 0चा 0 किती आला? 60 आला. बरोबर आहे. बेसक 12 वरचा उरला 0. पुन्हा 0 आला. 2 ने भाग देऊ शकतो. 60च्या निम्मे करा. 30 आला. 32 6 0 तसंच द्या. पुन्हा बघा 30च्या निम्मे शेवटी 0 म्हणून आपण परत निम्मे करूया. किती येणार तर 15 येणार. बरोबर आहे. 15 दुने 30 आला. आता 15चे परत तुम्ही काय करा? अवयव पाडा. कशा प्रकारे घेणार तर 3 5 15. बरोबर आहे. काय तर 3 5 15 आले आणि शेवटी 5 1 5 हे झाले याचे एकूण अवयव झाले. सिंपल पद्धत बघा. चला इथं लिहूया आपण. काम करा. काय याचे 120 चे अवयव आलेत बघा. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. बरोबर आहे. हे इकडचे लिहायचे बघा. 2 दुने 4 4 दुने 8 8 बरोबर आहे. काय 2 दुने 4 घ्या. 4 दुने 8 घ्या. 8 त्रिक 24 आणि 24 म्हणजे 120. बरोबर आहे. हे त्याचं योग्य आन्सर आपला. ठीक आहे. आला. आता काम करा. याचे आपल्याला 120 चे बघा. आता काय काय 120 चे तुम्हाला 120 चे काय घ्यायचे तर अवयव तुम्हाला घ्यायचे. सॉरी अवयव नाही. आता अवयव झाले आपले. आपल्याला याचे घ्यायचे का विभाजक घ्यायचे. काय विभाजक घ्यायचे. मग विभाजक घेण्यासाठी सोपी पद्धत काय सांगितले मी का दिलेले जे तुम्हाला याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिले एक घ्या. एकने आपण सगळ्या संख्याला भाग देतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर जे तुम्ही विभाजक काढले ते एकदा घ्या बघा. काय दिसते? हा 2 दिसतोय. त्याच्यानंतर 3 दिसतोय. नंतर काय दिसतो आपल्याला? 5 दिसतोय. बरोबर आहे. आता गुणाकार करा बघा. याच्यामध्ये काय गुणाकार करा. 2 दुने 4 घेऊन टाका. पुन्हा बघा 4 दुने 8 घेऊन टाका. काय करा? 4 दुने 8 डायरेक्टली तुम्ही घेऊ शकता. बरोबर आहे. अजून बघा 32 किती येणार तर 32 6 आला. तो 6 तुम्ही घेऊन टाकता. 3 5 15 हेही तुम्ही करा. नंतर 15 दुनी 30 असंही तुम्ही करू शकता. 30 दुनी 60 असंही तुम्ही घेऊ शकता. बरोबर आहे. 30 दुने 60 अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. अजून काय करू शकता बघा मित्रांनो. 3 दुने 6 घेतला. ठीक आहे. 6 दुने 12. बरोबर आहे. 6 दुने 12 घेतला. 12 दुने 24 24 घेतला. अशा प्रकारे याचे तुम्ही काम करू शकता. का सोप्या पद्धतीमध्ये अवयव जास्तीत जास्त अवयव तुम्ही आरामात पाडू शकतात. ओके, तर याला तुम्ही असं लिहिलं तरी चालेल. या संख्या तुम्ही असेंडिंग डिसेंडिंग चढत्या उतरत्या क्रमाने लिहिलं काय फरक पडत नाही आपल्याला. ठीक आहे ना. चला पुढचा आता बघा मित्रांनो. पुढचं आपल्याला दिलं बघा का 256 तुम्हाला सांगितलेलं आहे. किती सांगितलं तुम्हाला? 256 सांगितलेलं आहे. ठीक आहे ना. 4 नंबरचा. ठीक आहे. 256 दिलेला आहे. काम करा. 256 चे इकडे पटापट अवयव पाडून घ्यायचे. ठीक आहे ना. 256 दिलाय. लास्टला 6 आला. 2 ने पटकन भाग द्या. काय करा? 2 ने याला पटकन भाग देऊन टाका. ठीक आहे. बघा चला 256 चे करा. नसल होत तर काम करा. सध्यापैकी इथं कुठेतरी आपण साईडला याचा आपण काम करूया. भागाकार करून घेऊया. ठीक आहे. 2 ने 256 ला भाग द्या. डायरेक्टली काय येणार? बे की बे. 2 2 गेला 0. इकडचा 5 आला. बरोबर आहे.
नंतर काय नंतर 2 दुने 4, 5 4 गेला 1, इकडचा आला 6, नंतर काम केला 8 गेला बेसक, बरोबर आहे. सॉरी 8 दुने 16, 8 दुने 16, 16तून 16 जातील किती होते 0, म्हणजे किती आला 128 आला. आता 128 ला बघा परत 8 आला, 2 याला भाग द्या. काय करा 2 ने 128 ला, मग आता निम्मे करा, सरळ निम्मे करायचे. 12च्या निम्मे 6, 8च्या निम्मे 4, परत बघा 4 शेवटी 4 आला, 2 नी परत त्याला भाग द्या, याचे निम्मे करा, बरोबर. 6च्या निम्मे 3 आणि 4च्या निम्मे 2, परत बघा मित्रांनो इथं किती दिले आपल्याला 32 आला, तर 2 नी परत भाग द्याला. काय करा 2 नी परत भाग द्या, मग काय येणार तर आपल्यामध्ये 16 दुने 32, किती आला 16 दुने 32 होतं आपण, बरोबर आहे. परत 6 आला, परत 2 ने भाग द्या, काय येणार तर लक्षात घ्या याच्यामध्ये 16च्या निम्मे किती होणार तर 8 होणार. परत आपण 0 2 4 6 8 आला, बरोबर आहे. म्हणजे परत त्याला काम करा 2 ने भाग द्या, 8च्या निम्मे परत 4 आणि परत 2 ने याला जर भाग दिला आपण तर 4च्या निम्मे 2 आणि शेवटी आला बे की बे, बरोबर आहे. हे झाले 56चे अवयव, ठीक आहे, लक्षात घ्या. मग आता अवयव एकदा नोट करून घेऊया आपण कोणकोणते बघा. 2 गुणिले 2 गुणिले 2, 1 2 3 4 5 6 7 8 वेळा, किती वेळा 3 झाला, 4 5 6 7 आणि किती वेळा 8 वेळा आला. मग आता आपल्याला काम करायचंय का यामध्ये घ्यायचंय आपल्याला का 256चे 256चे विभाजक. बघा काय एकूण विभाजक आपल्याला घ्यायचे आहेत. कसे घेणार तर बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले बघा काम करा 1 घ्या. काय करा याच्यामध्ये 1 घ्या. आपण काम करतो सगळ्यात पहिले का 1 नी सगळ्यांना सांगतो का 1 नी भाग जातो, ठीक आहे. नंतर आपल्याकडे काय दिलंय 2 आलाय, 2 घ्या, ठीक आहे. किती आलाय 2 आला, तुम्ही याच्यामध्ये 2 घेऊ शकता. मग आता बघा मित्रांनो पुढचं कसं प्रकारे करायचं, सिंपल बघा काम करा गुणाकार करा. 2 दुने 4, 2 दुने किती आला 4 आला, 4 दुने 8 आला, 4 दुने किती आला 8 आला, 8 दुने 16 आला, 16 दुने 32 आला, 32 दुने 64 आला, 64 दुने किती आला 128 आला, बरोबर आहे. शेवटी आला 256 देखील आला. अजून आता तुम्ही काम काय करू शकतात बघा, काय करू शकतात या पद्धतीमध्ये. आता इकडनं तुम्ही असं करू शकतात बघा, काय इकडनं करा बघा, आता उलट करा. आता बघा काय करा 4 दुने 8 घेतला आपण, ठीक आहे ना. बघा काय घेतला आपण 4 दुने 8 आपण घेतला, 8 8 64 तो पण आपण घेतलेला आहे, बरोबर आहे. लक्षात घ्या. तर तुम्ही अजून एकमेकांच्या संख्येला याला काम करू शकतात का गुणाकार करून दिलेल्या पूर्ण संख्या तुम्ही याच्यामध्ये ह्या आरामात तुम्ही सॉल्व्ह करू शकता. समजतं का. जास्त काय लोड घ्यायची गरज नाही, तुम्ही जास्तीत जास्त याच्यामध्ये फॅक्टर तुम्ही एकमेकांना दाखवू शकतात, काही लोड घ्यायची गरज नाहीये, माझं तर म्हणणं आहे, ठीक आहे ना. बघा मग अजून याच्यामध्ये तुम्ही काय होणार 8 चौक 32 आपण घेतलेला आहे, ठीक आहे ना. बघा मग आता समजा इकडनं घेतला, बरोबर आहे. 2 दुने 4, 4 दुने 8 घेतला, 8 दुने 16 घेतला, 16 दुने 32 64 128 आपण घेतलेले आहे. तर अशा प्रकारे आपण याच्यामध्ये अवयव याच्यामध्ये घेऊ शकतो. ओके, सगळ्यांनी पटकन स्क्रीनशॉट काढायचा आणि आपल्याला पुढे जायचंय, ठीक आहे. ठीक आहे, घेतला का तुम्ही याच पद्धतीने अजून याच्यामध्ये काय त्याचे फॅक्टर तुम्ही आरामात फाइंड आउट करू शकतात. ओके, राहिला आता बघा 67 शेवटचं उदाहरण राहिले, वाटलंच आपण याला इथंच घेऊया, ठीक आहे ना. बघा 67 आपल्याला उदाहरण राहिले, बघा किती नंबरचं आपल्याला 5व्या क्रमांकाचं राहिलेलं उदाहरण, ठीक आहे ना. बघा 67 राहिले आपल्याला. आता या 67 आपल्याला काम करायचे, सगळ्यात पहिले काम करा का याचे अवयव काढून घ्या. आता अवयव काढताना बघा काय का अवयव तुम्ही जर फाइंड आउट केले तर आता 67 आपण जर बघितला काय का 67 जर संख्या आपण बघितली तर आपल्याला ही प्राईम नंबर संख्या दिसते, तर याला आपण अजून कुठल्या संख्येने भाग देऊ शकतो का, शेवटी 7 आलाय, बरोबर. 2 भाग देऊ शकत नाही. 6, बरोबर 6 आणि 7 यांची बेरीज केली, 6 आणि 6 12 आणि 13, 13 झाले, म्हणजे 3नीही याला आपण भाग देऊ शकत नाही. 5नी पण देऊ शकत नाही, 0 5 शेवटी आहे का नाहीये, बरोबर आहे. 13 आली, 6 आणि 7 13 आली, 4च्या पाड्यामध्ये 13 येत नाही, म्हणजे 4नीही याला भाग देऊ शकत नाही. म्हणजे दिलेली संख्या ही काय असणार आहे लक्षात घ्या, तर ही काय असणार आहे प्राईम संख्या असणार आहे. म्हणून 1 गुणिले 67 करा आणि याचे एकूण लक्षात घ्या का एकूण याचे काय असणार आहे तर आपल्याला विभाजक शोधायचे. काय करायचे याचे एकूण विभाजक तुम्हाला शोधायचे आहे. मग याचे विभाजक झाले बघा मित्रांनो, कोणकोणते झाले, 1 झाला,
त्याच्यानंतर 2 3 काहीच होत नाही, मग दिलेल्या ज्या संख्या असतील त्या तुम्ही याच्यामध्ये नोट करू शकता आणि अशा प्रकारे काम करू शकतो का पुढे आपण याला जाऊ शकतो. समजतंय का? बघा स्क्रीनशॉट काढून घ्या. अजून याच्यामध्ये एक्स्ट्रा काय असेल तर आपण त्याला समजवण्याचा नक्की प्रयत्न करणार. ठीक आहे ना? तर सगळ्यात पहिले बघा मित्रांनो, का तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल, तर तुम्हाला हा मी 100% सांगतो का दिलेल्या या प्रॅक्टिस सेट मधला सगळा भाग तुम्हाला समजला असेल. तर लवकरच मित्रांनो आपण काम करणार आहे का याच्यामधला 5.2 चा जो भाग आहे, लसाई मसाई मधला जो काय आता पुढचा भाग आहे तो तुम्हाला नक्की लवकर शिकवणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओ परत परत बघा, कारण तुम्हाला माझं पहिलं लेक्चर आहे तुमच्यासाठी थोडं समजायला वेगळं वाटू शकते, पण एकदा समजून घ्या. पण एकदम सोप्या रीतीने जे काही पॉसिबल आहे ते तुमच्यासाठी मी पूर्णपणे 100% प्रयत्न करून एक्सप्लेन करून टाकले. ओके, चला आता काळजी घ्या, सगळ्यांनी सबस्क्राईब करा. 5.2 चा पण लवकर व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहे. ओके, चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.